तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजलेत आणि नेमका मी उठलोय का? तुम्हा सर्वांना माहितीच आहे की गणपतीचा सण आला आहे आणि कोकणात जाण्यासाठी खूप लोक सकाळ सकाळच निघत आहेत. तर की मी बाईक राईड करून कोकणात जाणार आहे आणि माझ्यासोबत जाणारे कोण कोण आहेत आणि सोबत भाऊ पण जाणार आहेत. त्यांना जरा काम होता म्हणून ते थोडे व्यस्त आहेत. बाकी बाईक काढताना किंवा कोणती बाईक आम्ही सोबत घेऊन जाणार आहे ते सर्व तुम्हाला दिसणार आहे या ब्लॉगमध्ये. जे पण ह्या चॅनलवर नवीन आहे तुम्ही लोक या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला खूप सारे कॉन्टेंट्स बघायला भेटणार आहेत. तर फायनली आम्ही आता निघतोय ना आणि ओमकार भाऊ ही बाईक चालवणार आहे, बाकी साहिल पण ही चालवणार आणि आम्ही 4 जण आहेत. आणि इथनं आम्हाला डायरेक्ट आता पहिला पेट्रोल पंपवर जायचं आहे, त्याच्यानंतर पुढे काय होईल ते बघूया. बाकी चला निघूया मग आता. गणपती बाप्पा चला. तुमचा हा पहिला पेट्रोल पंप आला आता आणि टाकी आम्ही पूर्ण फुलच करणार आहे, कारण परत मध्ये नंतर थांबायला नको. एकदम लांब राऊंड फिगर पेट्रोल फुल ओनली 1500 म्हणजे 1500. 5 तास बाईक चालवल्यानंतर आता येऊन इथे थांबले खाण्यासाठी आणि खायला मी भजी मागवले. बाकी पोरं खूप थकलेत आणि रेनकोट वगैरे पण खूप जास्त मागले. तर सर्दी आणि ताप नको येऊन दे म्हणजे झालं. बाकी मजा तर खूप येते आणि खड्डे पण खूप आहे आणि पाऊस तर भाई थांबायचा नावच नाही घेते. आतमध्ये दाखवतो तुम्हाला त्यांचं पण हालत काय. माझी तर वाट लागली, बाकीच्यांचं बघूया काय विषय आहे. पावसात भजी खा भजी. बोल काहीतरी बोल. काय बोलू नाही शकत, खड्डे तेवढे तर काय खड्डे लवकर भरपूर खड्डे आहेत. पावसाने मरणाचा दम मारला आमचा. बिना हेल्मेटचे आले, डोळे सुजवून जाणार आहेत. मित्रांनो, आम्ही आता तिसरींदा थांबलो येतो चाय पिण्यासाठी, कारण की अजून 150 किलोमीटर जायचं आहे आणि माझी तर हवा तंग झाली. झोप इतकी आली आहे ना, काय समजेना झालं आहे मला. तोंडावर पाणी मारलं आहे पण तरी काय झोप जात नाही. मी तर काही लोंबाड डायरेक्ट जाऊन झोपणार आहे. बाकी कोण काय कर, माझ्या अवतीभवती फिरले तरी मी झोपणार आहे. भाऊजी पण बसले, त्यांनासुद्धा झोप आले डेंजर, पण आम्ही थोडी गाडी थांबवून घेतल्या. बसलं त्यांची पण हवा तंग झाली, पण त्यांना झोप नाही लागणार. ते बोलतात की आता डायरेक्टली जाणार आहे नदीवरती, आपल्याशी नाही होणार. बट हेच आहे की गाडीवर बसल्यावर झोप येते, हवा लागते म्हणून. पण तिकडे घरी गेल्यावर मी पण जाईन नदीवर, बघूया कसा काय होतो आता. आणि बाकी साहिल आणि त्याचा मित्र ते दोघं गेले आपल्या. मेन तर या वाईट पट्ट्यांना बघूनच मला झोप येते, कारण समोर अजून काही दिसत नाही, गाड्या नाही, माणसं दिसत, फक्त पट्ट्या दिसतात. पट्ट्या बघून माइंड एकदम बोलतात ना हिप्नोटाईज टाईप, डायरेक्ट झोप येते. माझ्या डोळ्यांवरनं समजत असेल तुम्हाला की किती झोप येते मला. बाकी काही सल्यूट आहे जो लोक जातात फुल 12-12 तास बाईक चालवून, पण त्यांचं रोजचं आहे. माझ्यासाठी हे फर्स्ट टाईम आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर ठीक आहे यार, म्हणजे अक्षरशः मी असा गाडीवर बसलो आहे, बाईकवर बसलो आहे आणि समोर बघतो आहे फुल डायरेक्ट ब्लर दिसतो आहे, काय समजतच नाही काय चाललं आहे. साईड वगैरे पण होते ना सोबत, मजा येते. ही आतली गोष्ट आहे. बाकी बघूया आता, निघू आता आम्ही इथनं आणि पुढे नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट घरी किंवा मार्केटमध्ये असणार आहे. जिथे पण नेक्स्ट स्टॉप असेल तुम्हाला डायरेक्ट दाखवेन मी तिथे, ठीक आहे. आता एक गोष्ट सांगा, हा जो पाऊस आहे रत्नागिरीमधला तो भाई भाड्यावर येतो का? जेव्हा मी कॉन्टेंट शूट करायला फोन काढतो बाहेर तेव्हा तो मी जेव्हा मी फोन नाही काढत तेव्हा नाही येत. म्हणजे भाई अलगच आहे. तो पण बोलतोय कॉन्टेंट शूट करू नको भावा, फोन आतमध्ये ठेव. नाही, माझ्यामध्ये खूप किडे आहेत, मी तरी पण शूट करणार, कारण की मी कॅमेरा
मला आता घरी जायचं आहे यार, मी खरंच खूप जास्त थकलो आहे. इकडे खालती बसून मी विचार करतो आहे की येणारे लोक असतात ते लोक कसे ॲडजस्ट करत असते झोप, ट्रॅव्हलिंग नॉनस्टॉप 1% ट्रॅव्हलिंग. भाई मला तर बघूनच टेन्शन येते, हे लोक कसे करतात काय माहिती. एक दिवशी मी पण प्रो होणार या गोष्टीमध्ये लवकरच, आणि माझ्यासोबत मी कोणाला तरी आणणार बस. आता कोण असणार ते माहीत नाही, पण असणार. फायनली राजापूर एंटर केलं आम्ही आता, आणि आधी घरी नाही जाणार आहे, कुठल्या तरी धबधब्यावर जाणार आहे. तर बघूया कुठला धबधबा आहे. माझा तोंड घेऊकरसारखं वाटतं रे, इकडे काला, इकडे पिंक, इकडे परत डल ब्लॅक टाईप. अंघोळ गेले की फ्रेश होईल, नाही तर अशीच फोटो घ्यायचा. व्हिडिओ काढतो तर ते झालं तर मग ते फोन पण. मित्रांनो, मी आता धबधब्याच्या स्पॉटवर आलो आहे. तुम्हाला दाखवतो धबधबा किती मोठा आणि किती सुंदर दिसतो. ठीक आहे, तर माझ्यासोबत तुम्ही पण या. आणि सर्वात मोठा टास्क आहे इकडनं खालती कसं जायचं ते. माझी तर फाटली पडलेली आहे, बट मजा पण खूप येते. लाईक ट्रॅकिंगचा फुल एक्सपिरियन्स टाईप आहे. पण भाई मी चढता वरती गेलो ना, आयुष्यात दम लागला मला. पण हे बघा समोरचा लुक काहीतरी असं आहे, आणि मी खालती तर आलो आहे. बाकी बघूया कितपर्यंत पोचतो. माय हा पाण्याचा फ्लो आहे सध्या या साईडला, तरी आता मी चाललो पुढे क्रेझी भाई क्रेझी. हा छत्री नाही भेटली, थैली आणली मग. हां, तर आता चालू आहे धबधब्याच्या साईडला, आणि मेन म्हणजे धबधबा तुम्हाला दाखवतो, दिसतो कसा काय एकदम भारी दिसतो. आणि हा आहे धबधब्याचा फायनल व्ह्यू. वरनं पाणी येतोय आणि डायरेक्ट इथे खाली पडतोय. बेस्ट एक्सपिरियन्स. तुम्हाला धबधबा दाखवला तर मी थोडी याच्यामध्ये मजा करतो, कारण खूप टायमानंतर मी मला धबधबा बघतोय. अर्थातच हा व्लॉग मी एंड नव्हता केला त्या दिवशी, तर मी मुंबईला आलो आणि नेमका मुंबई टू राजापूरचा हा ट्रॅव्हलिंग व्लॉग खरंच खूप भारी होता. आय होप तुम्हाला हे आवडेलच. तसंही तर जो पण नवीन आहे सबस्क्राईब करा. बाकी अजून 3 ते 4 व्लॉग्स येणारच आहेत ह्याच्यानंतर, तुम्हाला ते सुद्धा आवडतील तर पूर्ण बघा.